पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। पेंटाग्राफला आग लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे 10 ते 15 मिनिटं गाड्या उशिराने धावत आहेत। बोरिवली स्टेशन जवळची घटना आहे। तसं पाहता नेहमीच पश्चिम रेल्वेसाठी बोरिवलीचा हा मार्ग जरी ट्रेन लोकल वेळेवर असल्या तरी देखील प्रचंड गर्दी असते, मात्र ट्रेन विस्कळीत असल्याने पुन्हा एकदा गर्दीत वाढ झाली। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। अमित, नेमका प्रकार काय घडला आहे? ही 7:30 वाजताची साधारण घटना आहे। बोरिवली स्थानकावर लोकल उभी होती आणि पेंटाग्राफ मधून अचानक धूर यायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी पेंटाग्राफला आग लागली। अर्थातच उच्च दाब किंवा हाय व्होल्टेज असतं, 25,000 व्होल्टेज ओव्हरहेड वायर मधून जात असतं आणि त्याला पेंटाग्राफ हा अटॅच असतो। त्याच्यामुळे काही समस्या निर्माण झाल्यामुळे, तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे आग लागली। अर्थात त्या आगीचा परिणाम म्हणजे त्या आगीमुळे कोणी जखमी अथवा कोणाला इजा झाली नाही। असलं तरी मात्र ही लोकल काही काळ जवळपास 15 ते 20 मिनिटे स्थानकावरच उभी होती आणि त्याच्यामुळे आता सकाळच्या वेळेला बोरिवली परिसरातून जाणाऱ्या लोकल गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं लोकल गाड्या उशिराने धावत आहेत। नक्कीच 10 ते 15 मिनिटं लोकल गाड्या उशिराने धावत आहेत। या सगळ्यातनं लवकरच दिलासादायक मार्ग हा चाकरमान्यांना मिळेल। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की मकर संक्रांत असल्यामुळे कामावर जाणाऱ्या वर्गाचं प्रमाण थोडंसं कमी आहे, त्यामुळे हा बोजवारा उडणार नाही। तरी पण रेल्वेनं या सगळ्यातनं लवकर मार्ग काढावा हीच अपेक्षा। धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।